शेतकरी बंधूंनो, एप्रिल महिन्यामध्ये पानगळ झालेली आहे आणि मे आणि जूनमध्ये तेल्या रोग कळी सेट झाली म्हणजे येतो हे आपल्याला माहिती आहे. आता या 3 एकर बागामध्ये फ्लोरामिक्स बेसल डोसमध्ये 250 ते 500 ग्रॅम या पद्धतीने डोस झालेला आहे. अगदी शेजारी जर तुम्ही बघितलं तर प्लॉटचे प्लॉट सोडून दिलेले आहे. परंतु ह्या बागेमध्ये तेल्या रोगाचं प्रमाण हे कुठंतरी 5-50 झाडामध्ये एखादं फळ दिसतंय. त्याच्यामुळं फ्लोरामिक्सचा वापर करा आणि डाळिंबाचं यशस्वी उत्पादन घ्या. धन्यवाद. तुमचा यावर्षी फ्लोरामिक्सचा अनुभव सांगा. आम्ही यावर्षी जेव्हा शेणखत टाकायचं होतं तेव्हा साहेबांनी मला 2 टन दिलं होतं. 6 प्लॉट आहेत. 6 प्लॉटापैकी या प्लॉटला मी टाकलेले. इथं जवळजवळ माझे 6 ते 7 प्लॉट म्हणजे झाड मर रोगाचे आले होते. एका झाडाला मी 250 ग्रॅम टाकलेले. त्या झाडामुळे मला आज बी माल कमी करता येईल. 3 वेळेस थिनिंग झाली तरी मालच चालू आहे. आणि विशेष म्हणजे जे झाड पिवळं पडलं होतं ना त्याचा माल बी अजून जसा तसाच आहे. किडीच्या बाबतीत किडीच्या बाबतीत ते अजून मी फक्त महिन्यापासून एखादा थ्रिपला स्प्रे मारतो. तरी काही गरज आलीच नाही. तेलाचं प्रमाण कसं वाटलं? तेल्या चौबाजूला तेल आहे. माझ्याकडे आला नाही असा नाही, मोजून 2-3 झाडांवर तेल आला होता. जवळजवळ नाही सारखाची. तुमच्या आतापर्यंतच्या म्हणजे जे अनुभव आहे एवढ्या मागच्या 5-6 वर्षाचा ऑलरेडी कल्चर चांगलं आहे. या झाडाची परिस्थिती बघा. झाड जर तुमचं 4 वर्षाचं असेल तर डोस वाढवून घ्या. 6 वर्षाचं असेल तर वाढवून घ्या. आमचं काय 3ऱ्या वर्षाचं झाड होतं. मी जवळजवळ त्यांना इकडे 250 ग्रॅम इकडे 250 ग्रॅम हिशोब केला आहे. धन्यवाद.